दिवाळी वर्षातला सगळ्यात मोठा सण आणि ह्या सणामध्ये आपण फक्त गोडधोडच नाही तर तिखट पदार्थसुद्धा करतो आणि हे सगळे पदार्थ घरामध्ये अतिशय आवडीने खाल्ले जातात. फराळ करायला जरी वेळ लागत असला ना तरी तो सगळ्यांच्या आवडीचा असल्यामुळे तितक्याच मेहनतीने आणि आवडीने केला जातो. तर असाच एक फराळाचा पदार्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. करायला सोपा आहे आणि चविष्ट तर खूपच आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. पुढे जाण्याच्या आधी मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात ते. तर सुरुवातीला मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये भरपूर सारं तूप घालायचं आहे. आज मी रवा आणि बेसन याचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहेत. रवा बेसनाचे लाडू करायला कठीण वाटतात पण तसं नाही आहे, ते अतिशय सोपे आहेत. थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्सनी हे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतात. तर मी इथे साधारण 1 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे आणि मी अतिशय छोट्या प्रमाणामध्ये लाडू कसे करायचे ते दाखवणार आहेत. प्रमाण जरी छोटं असलं तरी ह्याच्यापासून भरपूर लाडू होतात. तर साधारण 1 वाटी बेसनाला मी अर्ध्यापेक्षाही कमी असं तूप घेतलेलं आहे आणि मंद आचेवर आपण बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जसं जसं बेसन भाजलं जातं तसं तसं त्याचा रंग बदलला जातो आणि तुम्ही बघताय ना त्याप्रमाणे त्याला आपण जे घातलेलं तूप आहे ते तूपही सुटायला लागतं आणि कलर बदलून बदलून आपल्याला वासही छान खमंग असा यायला लागतो आणि लक्षात येतं की बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता बेसन बाजूला काढून ठेवून आपण त्याच कढईमध्ये अगदी चमचाभरच तूप घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने आपण बारीक रवा घेणार आहोत. रवा बारीक घ्यायचा आहे, जाड रवा वापरायचा नाहीये. बारीक रवा घ्यायचा आणि तो सुद्धा या तुपावर अतिशय खमंग असा भाजून घ्यायचा आहे. याचा कलर सुद्धा चेंज होतो. त्याच्यानंतर आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. तर त्याच्यासाठी ज्या वाटीच्या मेजरमेंटनी आपण बेसन आणि रवा घेतला त्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण 2 वाट्या इतकी साखर घेणार आहोत. कारण 1 वाटी बेसन आणि 1 वाटी रवा आपण इथे घेतलेला आहे आणि साखर घेऊन आपल्याला याचा 1 तारी पाक करायचा आहे. त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये साखर बुडेल इतपतच पाणी घालणार आहोत. खूप सारं पाणी याच्यामध्ये घालायचं नाही कारण मग पाक बनायला खूपच वेळ लागतो. त्यामुळे अतिशय थोडंसं साखर बुडेल इतपतच पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही बघताय ना अर्धा ग्लास सुद्धा पाणी मला लागलेलं नाहीये. साखर बुडली इतपतच मी पाणी घातलेलं आहे आणि हा साखरेचा पाक सुद्धा आपण अतिशय मंद आचेवर असा तयार करणार आहोत. कारण जर आपण गॅस मोठा ठेवला तर अगदी झटपट आपला पाक तयार होईल आणि लक्षात नाही येणार आणि हा पाक जरा जरी जास्त झाला तरी आपल्याला लाडू फार कडक बनतील. त्यामुळे बारीक गॅसवर वेळ लागला तरी चालेल, आपण हा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि आपण बघू शकतो हळूहळू ह्याच्यातली साखर विरघळते, उकळी येते छानशी आणि तो व्यवस्थित कसा तयार होतो त्याची परीक्षा पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. जेव्हा पाक तयार होत असतो पाक तयार झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये केशर, वेलची हे सुद्धा घालणार आहोत. तर मी दाखवते ना या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे. या वाटीच्या प्रमाणानेच 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा आणि 2 वाट्या साखर इतकं घेतलेलं आहे. आता तुम्ही बघताय ना हा पाकाला उकळी आलेली आहे आणि ह्याची टेस्ट कशी करायची ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर अगदी थेंबर आपण एखाद्या प्लेटमध्ये हा पाक घ्यायचा आहे
आणि 2 बोटांच्या साहाय्याने असं बघायचं आहे वरती ओढून. जेव्हा आपण वरती ओढतो तेव्हा त्याला एकच तार येते, तेव्हा लक्षात घ्यायचं की हा पाक तयार झालेला आहे. तसंच तो जरासा थिकसुद्धा होतो. अतिशय सोपी परीक्षा आहे आणि बारीक गॅसवर करायचं म्हणजे कठीण अजिबात जात नाही. नंतर गॅस पूर्णपणे बंद करून मी ह्याच्यात वेलची पावडर घातलेली आहे आणि रवा आणि बेसन जे आपण भाजून ठेवलं होतं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे दोन्ही घालून आपण हे सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आत्ता जरी मिश्रण एकत्र करताना आपल्याला ते खूप पातळ वाटलं तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण हे सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ते 1 तास हे झाकून ठेवून द्यायचं आहे. कारण बेसन आणि रवा, स्पेशली रवा व्यवस्थित फुगतो आणि ह्याच्यातला पाक सगळा ह्या दोघांमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो आणि आपल्याला लाडू वळण्यासाठी व्यवस्थित मिश्रण तयार होतो. तर असं व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि कुठंही पडणार नाही अशा तऱ्हेनेच ते एकत्र करायचं आहे, म्हणजे मग आपल्याला लाडू वळताना त्रास होत नाही. तर असं हे मिश्रण जरी पातळ दिसत असलं तरी व्यवस्थित नंतर तयार होईल. आता आपण हे अर्धा 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. हे तोवर गारसुद्धा होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला लाडू वळायला अतिशय सोपं असं जाईल. मी इथे साधारण 1 तासभर हे बाजूला ठेवलं होतं आणि असं वडीसारखं एक तयार झालेलं आहे. पण आपल्याला कालथ्याच्या साहाय्याने हा असा चुरा व्यवस्थित वेगळा करता येतो, काळजीचं अजिबातच कारण नाही. आणि जरी हे गार झालेलं असलं तरी सुद्धा आपल्याला ह्याचे लाडू अतिशय व्यवस्थित वळता येतात, काहीही त्रास होत नाही. याचा कोरडेपणा कुठेही राहत नाही, कारण आपण जेव्हा बेसन भाजतो तेव्हा आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं तूप घातलेलं असतं त्याच्यामुळे. तर बघताय ना तुम्ही किती व्यवस्थित रित्या आपल्याला ह्याचा लाडू वळता येतोय. जरी असं वाटलं की हा भुगा झालेला आहे, पण तसं नाही आहे. व्यवस्थित छान असे गोलसर लाडू आपल्याला हवे तेवढे मोठे, छोटे, मीडियम आकाराचे आपल्याला बनवता येतात आणि अशा प्रकारे आपल्याला लाडू वळायचे. सगळे लाडू हे अशाच प्रकारे आपण हे वळून घ्यायचे आहेत आणि मग आपले दिवाळीसाठी रवा बेसनाचे लाडू तयार आहेत. मनुकावरती लावलेले आहेत, किती सुंदर दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण दिवाळीमध्ये करू शकतो, पण रवा बेसन हे महत्त्व करून लाडू आपण दिवाळीमध्ये करतो आणि अतिशय सोपे आहेत. पण बऱ्याचदा आपल्याला घाबरायला होतं, कारण ह्याचा पाक कसा बनवायचा हे आपल्याला माहिती नसतं. पण मी आता इथे तुम्हाला अतिशय सोपी टिप सांगितलेली आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. तर ह्या दिवाळीला रवा बेसनाचे पाकातले लाडू तयार करून घरच्यांना अतिशय आश्चर्यचकित करून टाका. तर अशा प्रकारे फराळाची सुरुवात आपण केलेली आहे. एक पदार्थ जेवढे होतील तेवढे आपण बघणार आहोत. तर तुम्ही पण घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तसेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर मसालेदार कॅफे बाय पायल हा आपला चॅनल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर असंच घरचं खा आणि स्वस्त रहा.